डिअर फ्रेंड्स, मी गीतांजली माझ्या स्पीक विथ गीतांजली या चॅनलमध्ये आज अगदी इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आली आहे. मित्रांनो, बरेचसे इंग्लिश स्पीकर बोलताना हा मोठा प्रॉब्लेम फेस करतात या अगदी छोट्या टॉपिकमध्ये, आणि तो टॉपिक आहे आर्टिकल ए अँड द. इथे आपण ए अँड मी एका ग्रुपमध्ये टाकेल आणि द हे दुसऱ्या ग्रुपमध्ये. ए आणि अँड याचा अर्थच एक असा होतो, आणि ए आणि अँड हे आपण नेहमी कॉमन थिंग्स, थॉट्स या आयडियाज यासाठी आपण यूज करतो. इवन आपण ऍडजेक्टिव्हच्या आधी सुद्धा आपण ए आणि अँड यूज करतो. पण यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की इंग्लिश अल्फाबेटमध्ये 26 लेटर्स असतात, आणि त्यातले ए, ई, आय, ओ, यू हे लेटर्स सोडून जे बाकीचे जे लेटर्स असतात त्याला आपण कॉन्सोनंट असं म्हणतो. आणि कोणत्याही कॉमन थिंगची सुरुवात जर कॉन्सोनंटने होत असेल तर आपण तिथे अ यूज करणार आहे. बॅट, कॅट, लायन, इथे आपण सगळे कॉन्सोनंटने सुरू होत आहे ते लेटर म्हणून आपण अ यूज केलं आहे. आणि अँड आपण हे जे ए, ई, आय, ओ, यू हे जे वॉवल्स आहेत, पण त्याचा स्वर जेव्हा अ किंवा अच्या बाराखडीमध्ये जेव्हा त्याचा उच्चारला जातो तेव्हा आपण तिथे अँड यूज करणार आहे. फॉर एक्झाम्पल, अँड एलिफंट, अँड एरोप्लेन, इथे आपण प्रत्येक वेळी अ हा साऊंड येतोय म्हणून आपण अँड यूज करतो. आता जर मी दोन गोष्टी जर खाल्ल्या असतील, दोन फ्रुट्स खाल्ले असतील, एक मँगो आणि एक ऍपल, तर मी म्हणेल आय एट अ मँगो, ऑल्सो आय एट अन ऍपल. इथे मँगोचा एम हे कॉन्सोनंट आहे म्हणून अ मँगो, आणि ऍपल साठी जो अ हा वॉवल पण आहे आणि त्याचा उच्चार अ आहे म्हणून हा अन ऍपल. मित्रांनो, आर्टिकल मध्ये ए यूज करणं त्यासाठी काही जास्त रूल्स नाहीयेत, पण अँड साठी आपल्याला दोन रूल्स खूप महत्वाचे लक्षात ठेवले पाहिजेत. फर्स्ट रूल म्हणजे जेव्हा एखादं वाक्य, एखादा वर्ड ए, ई, आय, ओ, यू ने सुरू होतो आणि त्याचा उच्चार अ येतो तेव्हा आपण अँड यूज करतोच. पण जर एखादा वर्ड ए, ई, आय, ओ, यू ने सुरू होत आहे पण त्याचा उच्चार मात्र अ किंवा अच्या बाराखडीत नाहीये तेव्हा आपण अँड यूज करत नाही. फॉर एक्झाम्पल, युजफुल, इथे युजफुल जरीही यू ने स्टार्ट होत असेल तरी त्याचा साऊंड य आहे म्हणून इथे अ युजफुल. युनिफॉर्म, अ युनिफॉर्म. युरोपियन, इथे ई ने लेटर सुरू, फर्स्ट लेटर ई ने आहे पण तरी पण साऊंड य आहे म्हणून अ युरोपियन. आणि मित्रांनो, दुसरा रूल असा आहे की भलेही ए, ई, आय, ओ, यू या लेटरने शब्दाची सुरुवात होत नाही आहे पण त्याचा साऊंड मात्र अ आहे तेव्हा आपण अँड यूज करतो. फॉर एक्झाम्पल, ऑनेस्ट, इथे एच हे कॉन्सोनंट यूज झाला आहे पण त्याचा साऊंड ऑ म्हणजे अच्या बाराखडीत आहे, अ ने उच्चार होतोय म्हणून अन ऑनेस्ट. नेक्स्ट आहे ऑनरेबल, सेम अँड ऑनरेबल, ऑ. आवर, इथे एच ओ यू आर, आवर, इथे जरीही एच ने स्टार्ट होत आहे पण उच्चार मात्र अ आहे म्हणून अन आवर. पण एवढं लक्षात ठेवायचं आहे की ए आणि अँडचा अर्थच एक होतो, म्हणजेच अन आवर म्हणजे एक तास. MBA, इथे पुन्हा एम ने स्टार्ट होऊन MBA म्हणजे आपण ए पहिला उच्चारतोय, अ चा साऊंड आहे, भलेही एम हे कॉन्सोनंट आहे तरीही अन MBA, अन MD, ही इज अन MA स्टुडंट, MBA स्टुडंट, अन MBA. तुम्हाला मित्रांनो हे दोन रूल्स खूप इम्पॉर्टंट आहेत वॉवल्सचे, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. आता आपल्याला हे कळलं आहे की ए आणि अँड कशा पद्धतीने यूज होतो, पण आता आपण जाणार आहोत द कडे. तर द म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर, युनिव्हर्सल, युनिक गोष्टीसाठी, स्पेसिफाईड गोष्टीसाठी आपण द यूज करतो. द हे आपण सिंग्युलर कॉमन नाउन्स किंवा प्लुरल कॉमन नाउन दोन्हीसाठी सुद्धा यूज करू शकतो. द हे कधी कधी आपण कॉमन नाउन जेव्हा ती स्पेसिफाईड किंवा तेच कॉमन नाउन पर्टिक्युलर आहे हे सांगण्यासाठी सुद्धा द चा यूज होतो. जसं मी म्हटलं की युनिक गोष्टी म्हणजे द युनिवर्स, द मून, द सन, आपण इथे द यूज करतो. काही ऍडजेक्टिव्ह जे सुपेरियर आहेत, द स्मार्टेस्ट, द टॉलेस्ट, इथे सुद्धा आपण द यूज करतो. पण एक महत्वाचा रूल तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे, बऱ्याच लोकांच्या इथे चुका होतात, त्या म्हणजे द हा
कॉमन थिंग साठी सुद्धा यूज होतो. फॉर एक्झाम्पल, जर मी म्हणेल की हा मुलगा आहे जो काल रडत होता, इथे जर मला कॉमन मध्ये बोलायचं असेल तर देर इज अ बॉय, तिथे एक मुलगा आहे. पण हे जेव्हा मी स्पेसिफाईड त्या मुलाला बोलते, म्हणून दिस इज द बॉय हु वॉज क्राईंग, द बॉय. आता अजून एक तुम्हाला बघा हे सांगते मी की द लेडी हु इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ अवर गेट इज माय फ्रेंड. द लेडी का? कारण ती पर्टिक्युलर स्पेसिफाईड लेडी. हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता मला म्हणायचंय की देर इज अन एनव्हलप, तिथे एक एनव्हलप आहे. हे कॉमन मी बोलले आहे, पण मला आता म्हणायचं आहे की हे एनव्हलप आहे जे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. दिस इज द एनव्हलप विच इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला हे कळलं पाहिजे की एखादी कॉमन गोष्ट जर मला त्याच्याबद्दल स्पेसिफाईड पर्टिक्युलर काही सांगायचं आहे, तेव्हा आपण द यूज करतो. माझ्या क्लासचे सगळे मुलं नॉटी आहेत. क्लास माझा, त्या क्लासचे पर्टिक्युलर मुलं, म्हणून मी म्हणणार द स्टुडंट्स ऑफ माय क्लास आर व्हेरी नॉटी. आता मी तुम्हाला एकच वाक्य, वेगवेगळे कॉमन नाउन एकच आहे, पण कशा पद्धतीने ए अँड द मध्ये येतं ते तुम्हाला दाखवते. आता आपल्याला हे स्मार्टली बघायचं आहे की मी एकच कॉमन नाउन कसे तिन्ही आर्टिकल्स मध्ये यूज करत आहे. ही इज अ डॉक्टर. इथे डॉक्टर हे डी ने कॉन्सोनंट आहे, डी हे कॉन्सोनंट आहे, म्हणून अ डॉक्टर, कॉमन एक डॉक्टर. आता ही इज अन एमडी डॉक्टर. एमडी म्हणून मी इथे अन एमडी डॉक्टर म्हणत आहे. आणि ही इज द डॉक्टर हु ट्रीटेड मी. तो हाच डॉक्टर आहे ज्याने मला ट्रीट केलं. मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल की जिथे कॉमन तिथे ए, जिथे अचा साऊंड अँड, आणि एखादं पुन्हा पर्टिक्युलर स्पेसिफाईड गोष्टी सांगायच्या असेल तर तिथे द. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमची प्रॅक्टिस करा. बघा की कशाबद्दल तुम्हाला स्पेसिफाईड बोलायचं आहे तेव्हा द येणार, आणि कॉन्सनंट असेल तर अ, आणि उच्चार अ असेल किंवा बाराखडी असेल तर ॲन. आणि अशीच प्रॅक्टिस सुरू ठेवा. आणि असा एकही तुमचा व्हिडिओ मिस नाही झाला पाहिजे म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करा. तर म्हणून जसा तुम्हाला फायदा होत आहे तसा इतरांनाही फायदा होऊ दे म्हणून माझं चॅनल शेअर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. मी पुढे लवकरच येत आहे एका छान नवीन टॉपिकने. तोपर्यंत बाय.